मित्रांनो, पारू या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला अहिल्यादेवी व आदित्य यांच्यामध्ये दुरावा मिटताना दिसणार आहे। तर घरच्या सर्व सदस्यांनी व आर्यश्रुती यांनी मिळून अहिल्यादेवी यांचा खोटा इंटरव्ह्यू घ्यायचा प्लॅन केलेला असतो व यामध्ये आर्यश्रुती ही आदित्यविषयी अहिल्यादेवी यांना प्रश्न विचारत असते व तेव्हाच आदित्य सुद्धा येतो व त्यानंतर आर्यश्रुती ही आदित्यला आई तुझ्यासाठी काय आहे असं प्रश्न विचारते आणि या प्रश्नाचे उत्तर तू एका शब्दात दे असं त्याला म्हणते व यावर आदित्य म्हणतो, श्वास। माझी आई माझ्यासाठी श्वास आहे, ती असेल तर मी जगेल, ती नसेल। व तेव्हाच अहिल्यादेवी ही रागाच्या भरात इंटरव्ह्यू टाकून निघून जायचा प्रयत्न करते व तेव्हा पारू येऊन अहिल्यादेवी यांना म्हणते, आदित्यच्या मनामध्ये तुमच्याविषयी खूपच प्रेम आहे, प्लीज तो काय म्हणतोय ते ऐकून घ्या। त्यानंतर आदित्य हा त्या दिवशी काय घडलं हे सर्व सांगतो व दिशा व दामिनी यांचे हे सर्व कारस्थान आहे असं म्हणतो। दिशाला आपला संपूर्ण व्यवसाय तसेच घरातील वर्चस्व हवं आहे म्हणून तिने हे कारस्थान केलेलं आहे व आपल्यामध्ये दुरावा आणायचा प्रयत्न केलेला आहे असं म्हणतो। हे संपूर्ण ऐकल्यानंतर अहिल्यादेवी हा आदित्यला जवळ घेतात व आदित्य व अहिल्यादेवी एकमेकांना मिठी मारतात व घरातील सर्वजण आनंद व्यक्त करतात व पुढे अहिल्यादेवी ही आदित्य व दिशा यांच्याबद्दल एक मोठा निर्णय घेणार आहे व तो निर्णय काय असणार आहे हे पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये त्या निर्णयाबद्दल सांगणार आहोत।